नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हीही जर नवीन CSC ID साठी ॲप्लिकेशन केलं असेल आणि तुमच्या ईमेल आयडीला नवीन CSC ID आणि पासवर्ड आला असेल तर CSC ID फर्स्ट टाइम लॉगिन कशी करायची आहे, CSC चा पासवर्ड क्रिएट कसा करायचा आहे, वॉलेट पिन जनरेट कसा करायचा आहे, CSC चे सर्टिफिकेट आणि आयडेंटिटी कार्ड कसं डाउनलोड करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। त्यासाठी digitalseva.csc.gov.in या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर लॉगिन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉगिन केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर CSC ID आणि टेम्पररी पासवर्ड आला असेल तो CSC ID इथे एंटर करायचा आहे, टेम्पररी पासवर्ड इथे एंटर करायचा आहे, हा कॅप्चा कोड इथे एंटर करून साइन इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। साइन इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। इथे तुम्हाला आधी KYC डाटा अपडेट करायचा आहे, त्यानंतर एक शॉर्ट सर्वे करायचा आहे। KYC डाटा मध्ये तुमचे CSC सेंटर जिथं असेल तिथला संपूर्ण ॲड्रेस एकदा व्यवस्थित फिल करून घ्यायचा आहे। KYC ॲड्रेस मध्ये आधी तुमचे CSC सेंटरचे नाव दाखवलं जाईल, त्यानंतर स्टेट मध्ये आपलं महाराष्ट्र राज्य हे ऑटोमॅटिकली सिलेक्ट असेल, तुमचा जिल्हा ही ऑटोमॅटिकली सिलेक्ट असेल, तुमचे CSC सेंटर हे ग्रामीण भागात आहे किंवा शहरी भागात आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सब डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचं तहसील किंवा तालुका सिलेक्ट करून घ्यायचं आहे। अर्बन लोकल बॉडी मध्ये तुमची ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायची। एरियाचं नाव टाकायचं आहे, लोकॅलिटीचं नाव टाकायचं आहे, पिन कोड टाकायचा आहे आणि KYC पोस्टल ॲड्रेस फिल करायचा आहे। KYC पोस्टल ॲड्रेस मध्ये तुमचं CSC सेंटर जिथं असेल तिथला पोस्टाचा ॲड्रेस इथं एंटर करून सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आपल्याला शॉर्ट सर्वे करायचा आहे। शॉर्ट सर्वे मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला येस नो मध्ये टिक करून द्यायची आहेत। तर मी ज्या पद्धतीने येस नो केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला तुमचा शॉर्ट सर्वे करून घ्यायचा आहे किंवा तुम्हीही एकदा व्यवस्थित वाचून या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरे येस नो या पद्धतीने दिल्यानंतर सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर CSC चे डॅशबोर्ड ओपन होईल, इथून क्लोज करून द्यायचं आहे। क्लोज केल्यानंतर तुम्हाला CSC चे फर्स्ट ट्रान्झॅक्शन करण्यासाठी eKYC करायची। eKYC करण्यासाठी नाव ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। पण eKYC करण्यासाठी तुमच्या लॅपटॉप किंवा PC ला फिंगरप्रिंट डिव्हाइस कनेक्ट असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्ही eKYC करू शकत नाही किंवा नंतरही तुम्ही eKYC करू शकता। त्यासाठी अपडेट लेटर ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सर्वात आधी तुमच्या CSC चा एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे। CSC चा पासवर्ड क्रिएट करण्यासाठी माय अकाउंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि माय प्रोफाइल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर चेंज पासवर्ड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि करंट पासवर्ड टाकायचा आहे। करंट पासवर्ड मध्ये तुमच्या ईमेल आयडीला CSC मार्फत जो टेम्पररी पासवर्ड आला असेल तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्या आवडीचा एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे, पासवर्ड इथं टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि अपडेट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अपडेट पासवर्ड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपला पासवर्ड सक्सेसफुली अपडेट झालेला आहे। त्यानंतर इथून कट करून द्यायचा आहे। कट केल्यानंतर आपल्याला CSC चा वॉलेट पिन जनरेट करायचा आहे। ज्या पद्धतीने आपण फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम च्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळेस वॉलेट पिन टाकावा लागतो, त्याच पद्धतीने CSC च्या माध्यमातून कुठलंही ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळेस आपल्याला CSC वॉलेट पिन टाकावा लागतो। तर CSC चा वॉलेट पिन जनरेट करण्यासाठी चेंज वॉलेट पिन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तुमच्याकडे आता वॉलेट पिन आहे का, असेल तर येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर नो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। माझ्याकडे वॉलेट पिन नाहीये म्हणून मी नो ऑप्शन वरती टिक करेल। त्यानंतर मोबाईल नंबर ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि जनरेट OTP ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या CSC ID ला जो मोबाईल नंबर लिंक असेल किंवा तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 6 अंकी वॉलेट पिन टाकायचा आहे। तर तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या आवडीचे 6 अंक इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं कन्फर्म करायचं आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्या CSC चा वॉलेट पिन हा सक्सेसफुली जनरेट होऊन जाईल।
CSC ID चा पासवर्ड क्रिएट केल्यानंतर आणि वॉलेट पिन जनरेट केल्यानंतर तुमच्या CSC वॉलेटमध्ये पैसे ॲड करून घ्यायचे आहेत। CSC वॉलेटमध्ये पैसे ॲड करण्यासाठी वॉलेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड मनी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ॲड मनी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर ॲड मनी टू वॉलेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या CSC ID च्या वॉलेटमध्ये किती पैसे ॲड करायची ती अमाऊंट इथं टाकायची। तर मी 100 रुपये ॲड करणार आहे म्हणून इथं 100 रुपये टाकून घेईल। रिमार्क द्यायचं आहे। रिमार्क मध्ये तुम्ही काहीही देऊ शकता। त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर UPI ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्ही फोनपे, पेटीएम, गुगल पे, भीम याद्वारे कुठल्याही ॲपने पेमेंट करू शकता। तर फोनपे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमची UPI ID टाकून व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। UPI ID व्हेरीफाय केल्यानंतर प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर तुमचं फोनपे ॲप ओपन करून घ्यायचं आहे। फोनपे ॲप ओपन केल्यानंतर UPI पिन टाकून पेमेंट करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता की आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर तुमच्या CSC वॉलेटला पैसे ॲड झालेले आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी वॉलेटमध्ये यायचं आहे आणि समरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। समरी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की तुमच्या CSC वॉलेटला पैसे ॲड झालेले आहेत। त्यानंतर आतापर्यंत तुम्ही किती ट्रान्झॅक्शन केलेलं आहे ते पाहण्यासाठी इथं वॉलेटला यायचं आहे। त्यानंतर लेजर वॉलेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लेजर वॉलेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आजपर्यंत जितके ट्रान्झॅक्शन केलेले असतील ते सर्व ट्रान्झॅक्शन तुम्ही इथं बघू शकतात किंवा तुम्ही इथं तुमचे CSC वॉलेटचं पासबुक बघू शकतात। पैसे ॲड केल्यानंतर तुमची CSC ID ॲक्टिवेट करून घ्यायची आहे। CSC ID ॲक्टिवेट करण्यासाठी तुमच्या मोबाईलला कुठलंही रिचार्ज करून घ्यायचं आहे। रिचार्ज करण्यासाठी टेलिकॉम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मोबाईल प्रीपेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं सिम कार्ड कुठलं आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एअरटेलचं आहे, BSNLचं आहे, जिओचं आहे किंवा वीचं आहे। तर तुमचं जे सिम कार्ड असेल ते सिम कार्ड इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिम कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कुठला प्लॅनचं रिचार्ज करायचं आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही जो वॉलेट पिन क्रिएट केला तो वॉलेट पिन इथे टाकायचा आहे आणि पे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलला ही रिचार्ज सक्सेसफुली होऊन जाईल। त्यानंतर तुमची CSC ID ही सक्सेसफुली ॲक्टिवेट होऊन जाईल। CSC ID ॲक्टिवेट केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील CSC च्या डिस्ट्रिक्ट मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मला नवीन CSC ID मिळालेली, माझे CSC सेंटरचे व्हेरिफिकेशन करून घ्या आणि तुमच्या CSC च्या WhatsApp ग्रुपमध्ये ॲड करून घ्या। त्या CSC च्या WhatsApp ग्रुपमध्ये CSC मार्फत येणाऱ्या नवनवीन सर्व्हिस किंवा योजनेची माहिती दिली जाते। तुमच्या जिल्ह्यातील CSC च्या डिस्ट्रिक्ट मॅनेजरचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा मोबाईल नंबर कसा काढायचा आहे त्यासाठी माय अकाउंट या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि माय प्रोफाइल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। माय प्रोफाइल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर DM इन्फो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुमच्या जिल्ह्याचं नाव दिसेल, त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट मॅनेजर कोण आहे त्याचं नाव दिसेल, डिजिनेशनमध्ये त्यांचं पद दिसेल, इथे त्यांचा मोबाईल नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ईमेल ID दिलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या CSC च्या डिस्ट्रिक्ट मॅनेजरचे कॉन्टॅक्ट डिटेल इथून काढू शकतात। ही संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या CSC चे सर्टिफिकेट आणि आयडेंटिटी कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे। आयडेंटिटी कार्ड आणि सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर माय अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुमची CSC ID टाकायची आहे। फिंगरप्रिंट या ऑप्शनवरती टिक करायचं आहे। हा कॅप्चा कोड इथे एंटर करून आय द होल्डर या ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर या बॉक्सवरती टिक करायचं आहे। फिंगरप्रिंटने ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे आणि स्टार्ट कॅप्चर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमचा फिंगरप्रिंट कॅप्चर केल्यानंतर तुमचं CSC चं अकाउंट ओपन होईल। इथे तुमची CSC संबंधित किंवा तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल दिसेल। तुम्हाला जर तुमच्या प्रोफाइल मध्ये काही अपडेट करायचं असेल तर इथून अपडेट करू शकतात। KYC अपडेट करायची असेल तर KYC अपडेट करू शकतात आणि तुमचे CSC चे सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे तुमच्या CSC चे सर्टिफिकेट ओपन होईल। या सर्टिफिकेटची प्रिंट काढून घ्यायची। प्रिंट काढल्यानंतर तुमच्या CSC सेंटर मध्ये हे सर्टिफिकेट लावायचं आहे। सर्टिफिकेट डाउनलोड केल्यानंतर तुमच्या CSC
सीपीएससीचं आयडेंटिटी कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे। आयडेंटिटी कार्ड डाउनलोड करण्यासाठी आयडी कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आयडी कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं तुमचं आयडेंटिटी कार्ड ओपन होईल। तुम्हाला या आयडेंटिटी कार्डची प्रिंट काढून घ्यायची किंवा आयडेंटिटी कार्ड बनवून घ्यायचं आहे आणि हे आयडेंटिटी कार्ड तुमच्या जवळ ठेवायचं आहे।